कळवण न्यूज। कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मध्यरात्री भूकंपाच्या सौम्य हादऱ्यांनी नागरिक भयभीत झाले आहेत। यात कुठलीही जीवित वा वित्त हानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून नागरिकांनी अजिबात न घाबरता सतर्क राहावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी मध्यरात्रीच्या शांततेत अचानक जमीन हादरली आणि गाढ झोपेत असलेले नागरिक भीतीपोटी रस्त्यावर धावले। भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली। या हादऱ्यांमुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे। प्राप्त माहितीनुसार रात्री 11:54 दळवट परिसरात, खडकी येथे रात्री 11:57 खिराड परिसरात रात्री 2:54 लिंगामे परिसरात रात्री 1:35 आणि 2:54 कोसवन येथे रात्री 2:46 तर रात्री 11:45 देवळी वणी जामले वणी बिलवाडी जामशेत बोरदैवत परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। दळवट परिसरात कायम भूकंपाचे धक्के बसतात, त्यामुळे शासनाने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मी राजेंद्र पवार दळवट गावचा रहिवासी असून आमच्या गावात रात्री जोरदार असा प्रकारे सौम्य जोरदार प्रकारे झालेला आहे। पलंग असे हलून गेलेले होते। अशा प्रकारे भीतीचे वातावरण दळवट गावात निर्माण झालेले आहे। नागरिक एकदम असे विचलित झालेले आहेत का ते काय करू काय नाही असं झालेले आहे। तरी शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन काहीतरी नियोजन करावे ही गावकऱ्यांच्या वतीने आमची मागणी आहे। मी दळवट गावचा रहिवासी। काल रात्री मध्यरात्री भूकंपाचे आम्हाला सौम्य धक्के जाणवले। 11:55 झाला आणि दुसरा पहाटे 2:35 झाला। त्यामुळे सरकारने आमच्या त्याची दखल घ्यावी आणि काय त्या उपाययोजना कराव्या। या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तरीही प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। कळवण आणि परिसरातील ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कळवण न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।